मित्रांनो नमस्कार. मी सुदेश रामचंद्र वेळापुरे या यूट्यूबच्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज मी तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा असतो हे मी सांगणार आहे. तुमच्याकडे जे काही पुस्तक असेल ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. माझंही पुस्तक आहे द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर. तुमच्याकडे असलेलं पुस्तक ते तुम्ही समोर ठेवू शकता किंवा माझं पुस्तक समोर घ्या आणि त्याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा असतो ते मी आता सांगणार आहे, ते नीट समजून घ्या. मित्रांनो, MPSCच्या परीक्षा असू दे किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्लिशचं महत्त्व अधोरेखित इतकं झालेलं आहे की शेवटी इंग्लिशमध्ये जेवढा जास्त चांगला स्कोर येईल तेवढे तर आपल्याला मार्क्स मिळतात, हे तर आपल्याला माहिती आहे. तर त्याचा अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर मी लिहिलेली जी 4 पुस्तकं आहेत ती मुद्दामून दाखवतोय. याचं कारण ही 4 पुस्तकांचा जर व्यवस्थित अभ्यास केला मित्रांनो तर तुम्हाला अर्थातच खूप मार्क्समध्ये फरक पडेल. त्याच्यामधलं सगळ्यांचे पहिलं पुस्तक आहे ते बघा मित्रांनो, हे पुस्तक आहे द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर. कळते 2011ला ज्या वेळेला याचं प्रकाशन झालं त्यावेळेला आयोगाचे माजी अध्यक्ष श्री मधुकर कोकाटे हे आले होते आणि त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. त्याच्यानंतर हे पुस्तक खूप चालतंय. फक्त ज्या मुलांना पोस्ट मिळालेले किंवा जी खूप पोस्ट मिळवतात, चांगले मार्क्स मिळवतात ते मुलं आवर्जून हे पुस्तक वाचतात. त्यामुळे या पुस्तकाचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीनं केला तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच मार्क्समध्ये मिळण्यामध्ये हे पुस्तक सहाय्यभूत ठरणार आहे. कळलं? तर हे पुस्तक आहे द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर. मी या पुस्तकामधूनच तुम्हाला अभ्यास कसा करायचा ते सांगणार आहे. दुसरं माझं पुस्तक आहे ते पण अतिशय दर्जेदार आणि महत्त्वाचं आहे. परत मी लिहिलंय म्हणून ते दर्जेदार नाही, तुम्ही अवश्य हे बघू शकता आणि तुमचं तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर हे पुस्तक आहे मित्रांनो A to Z व्होकॅब्युलरी. या A to Z व्होकॅब्युलरीमध्ये काय काय आहे ते मी इथे दिलेलं आहे बघा. जसं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिसेल सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स. मित्रांनो, या पुस्तकामध्ये जेवढे म्हणून सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स मी दिलेले आहेत त्याचं फक्त मी तुम्हाला एक पान दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. जसं बघा इथे तुम्हाला काही शब्द दिसतील. या शब्दामध्ये जसं उदाहरणार्थ इकडे बी दिसतंय आणि या बीच्या खाली इथे काही शब्द दिलेले आहेत. तर मित्रांनो, या बी मध्ये आता इथे जो शब्द दिलाय या प्रत्येक शब्दाचा इथे अर्थ दिलेला आहे आणि इथून ए आणि बी पासून मी अँटोनिम्स चालू केलेले आहेत. पण जरी मी अँटोनिम्स चालू केलेले असले तरी इकडे फक्त अँटोनिम्स देऊन मी थांबलेलो नाहीये. तर इथे प्रत्येक शब्द त्याचा मराठीमध्ये अर्थ, त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ आणि त्याच्याबरोबर त्याचे अँटोनिम्स आणि सिनॉनिम, म्हणजे जिथे अँटोनिम्सचं प्रकरण आहे तिकडे मी सुरुवातीला अँटोनिम्स दिलेले आहेत आणि नंतर सिनॉनिम्स दिलेले आहेत. मित्रांनो, हे अँटोनिम्स आणि सिनॉनिम्स लिहिण्यासाठी मला जवळजवळ 4 महिने लागलेले आहेत. याचं कारण एवढंच आहे की मित्रांनो, मला अँटोनिम आणि सिनॉनिम मध्ये हे पुस्तक एक उत्कृष्ट रेफरन्स बुक ठरावं असं वाटत होतं आणि त्याच्यासाठी मी याच्यासाठी कमीत कमी 3 थिसॉरस वापरलेले आहेत आणि 2 डिक्शनऱ्या. आणि ह्या 2 डिक्शनऱ्या या परदेशी डिक्शनऱ्या म्हणजे अर्थातच ऑक्सफर्डची आणि यालेची डिक्शनरी वापरली. तसंच तुम्हाला माहित असेल तर वेबस्टर्स न्यू वर्ल्ड डिक्शनरी म्हणून एक डिक्शनरी आहे की जगात आज सुद्धा ती 1 नंबरची डिक्शनरी समजली जाते. तर अशा कमीत कमी 6 ते 7 पुस्तकांमधनं मी अँटोनिम्स आणि सिनॉनिम्स काढलेले आहेत. तर तुम्हाला इथे अँटोनिम मध्ये तुम्हाला असं दिसेल आता सांगितल्याप्रमाणे वरती सगळ्यात पहिल्यांदा जो मूळ शब्द ज्याचा आपल्याला अँटोनिम पाहिजे तो लिहिलेला दिसेल. त्याच्यानंतर त्याचा मराठीमध्ये अर्थ, त्याच्यानंतर त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्याचे अँटोनिम्स दिलेले आहेत. कळलं का? जेवढे काढता येतील तेवढे अँटोनिम्स दिलेले आहेत. काही ठिकाणी 7-8 आहेत, काही ठिकाणी 2च आहेत. जिथे जसे आहेत त्या प्रकारे, कारण का जेवढे अवेलेबल होते तेवढे मात्र मी सगळे स्वतः अभ्यास करून काढलेले आहेत. अँटोनिम झाल्यानंतर परत त्याचे सिनॉनिम्स पण दिलेले आहेत. म्हणजे याच अर्थाचा दुसरा कुठला शब्द त्याचा सिनॉनिम्स असतो तोही दिलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही सिनॉनिम करायला गेलात, त्या सिनॉनिम मध्ये एखादा शब्द नाही मिळाला की हा शब्द सरांच्या पुस्तकातच नाही, तर तुम्हाला अँटोनिम मध्ये तरी कमीत कमी तो शब्द दिसेल की ज्याच्यामध्ये अँटोनिमचं सुद्धा मी सिनॉनिम दिलेला आहे. कळलं? हेच मी तुम्हाला इथे सिनॉनिम मध्ये पण केलेलं दिसेल. तर मित्रांनो, सिनॉनिम मध्ये सुद्धा बघा याच्यातला मी एकच हे दाखवतो तुम्हाला. त्या सिनॉनिम मध्ये सुद्धा आता इथे सिनॉनिम आहे, इथे पण असंच आहे. पहिला वरती इंग्लिश शब्द, त्या इंग्लिश शब्दानंतर त्याचा मराठी अर्थ, त्याचा इंग्लिश अर्थ, पहिलं सिनॉनिम्स दिलेत, हे असे सगळे पहिले सिनॉनिम्स आहेत आणि त्याच्या खाली लगेच अँटोनिम्स दिलेत, त्या अँटोनिम्स आहेत.
तर मित्रांनो, सिनोनिम अँटोनिमसाठी हे सगळ्यात बेस्ट पुस्तक आतापर्यंत भारतातलं आहे. याच्यानंतर इडिओमॅटिक फ्रेजेस दिलेले आहेत. त्या इडिओमॅटिक फ्रेजेस जर तुम्ही बघितल्या तर त्या इडिओमॅटिक फ्रेजेसमध्ये सुद्धा प्रत्येक इडिओमॅटिक फ्रेजेस अशी बोल्ड अक्षरामध्ये लिहिलेली आहे. ही सुद्धा A to Z पासून, म्हणजे ए पासून चालू करून ABCD असं करत Z पर्यंत अशा, म्हणून या पुस्तकाचं नाव A to Z व्होकॅब्युलरी ठेवलेलं आहे. तर बी ची असलेली जी काही इडिओमॅटिक फ्रेज आहे ती इथे दिलेली आहे. त्याचा मराठीतला अर्थ दिलाय, पुढे इंग्लिशचा अर्थ दिलाय आणि वाक्यामध्ये त्याचा उपयोग करून दाखवलाय. म्हणजे तुम्ही अनेक पेपरमध्ये बघितलं असेल की एखादं वाक्य दिलं जातं आणि त्याच्या खाली त्या इडिओमॅटिक फ्रेजच्या खाली अंडरलाईन केलं जातं. तर मित्रांनो, तसं पण अंडरलाईन केलेलं परीक्षेमध्ये येत असतं. नेहमी नुसतीच इडिओमॅटिक फ्रेज येते असं नाही. त्यामुळे हे पुस्तक त्याच्यासाठी उत्कृष्ट आहे. या इडिओमॅटिक फ्रेजेस झाल्यानंतर फ्रेझल वर्ब्स दिलेले आहेत. या फ्रेझल वर्ब्स मध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचं त्या फ्रेझल वर्ब्स मध्ये जर काय असेल मित्रांनो, तर तुम्हाला एकच लक्षात ठेवा, फ्रेझल वर्ब्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा फ्रेझल वर्ब्स म्हणजे की ज्याच्यामध्ये एखादा क्रियापद असतं आणि त्या क्रियापदाच्या नंतर एखादं प्रेपोजिशन वापरलं असतं आणि त्या प्रेपोजिशनमुळे क्रियापदाचा अर्थ बदलतो, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्याला म्हणतात फ्रेझल वर्ब. तर मित्रांनो, या फ्रेझल वर्ब्सचं प्रकरण जे आहे, त्या फ्रेझल वर्बचं सगळ्यात प्रकरण करत असताना सगळ्यात महत्वाचं काय, तर मित्रांनो तुम्हाला फ्रेझल वर्ब ज्या वेळेला तुम्ही पाठ करत असता त्यावेळेला त्या फ्रेझल वर्ब मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहित हेच असलं पाहिजे की प्रत्येक प्रेपोजिशन जे काय आहे त्या प्रेपोजिशनचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे. आणि तो अर्थ एकदा तुम्हाला मित्रांनो माहित पडला की त्याच्यानंतर क्रियापदाचे जे काही अर्थ असतील ते क्रियापदाचे नेहमी एकच अर्थ क्रियापदाचा नसतो, तर क्रियापदाचे 2 किंवा त्यापेक्षा 3 अर्थ असूही शकतात. तर ते क्रियापदाचे 2 किंवा 3 अर्थ माहित असणं हे महत्वाचं असतं. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे जे प्रिपोजिशन वापरले त्या प्रिपोजिशनचा अर्थ काय आहे माहित असलं पाहिजे. आणि कल्पना करून या फ्रेझल वर्बचा अर्थ का तसा बनलेला आहे हे लक्षात ठेवायचं असतं. हे मी माझ्या इंग्लिशच्या बॅचमध्ये जी काही 3 लेक्चर्स खास करून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये मी हे समजावून दिलेलं आहे, ते अवश्य बघा. तर इथे बघा, फ्रेझल वर्ब्स करत असताना मी तेच समजावून आता जे तुम्हाला सांगितलं की प्रत्येक फ्रेझल वर्ब, मग त्या वर्बचा अर्थ काय आणि त्याच्यापुढे प्रिपोजिशनचा अर्थ काय, ते पहिल्यांदा काय असतं त्याची पार्श्वभूमी इकडे दिलेली आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक फ्रेझल वर्ब्स इकडे दिलेली आहे. मित्रांनो, या फ्रेझल वर्ब मध्ये सुद्धा तुम्हाला हेच दिसेल. उदाहरणार्थ बघा, आताच्याच 2017च्या का 14च्या 16च्या परीक्षेमध्ये नुसत्या बेअर वरती फ्रेझल वर्ब्स जोड्या लावासाठी येऊन गेलेले आहेत. बघा मित्रांनो, या बेअरच्या इथे 1 2 3 4 5 6 फ्रेझल वर्ब दिलेले आहेत. तर या 6 फ्रेझल वर्ब देत असताना सुद्धा इथे सुद्धा मी काय केलंय, एक फ्रेझल वर्ब दिली आहे, त्याचा मराठीत अर्थ दिलाय, त्याचा इंग्लिश मध्ये पण अर्थ दिलाय. मित्रांनो, मी परत परत सांगतो की इंग्लिश अर्थ पाठ करण्याच्या भानगडीत पडू नका. पेपर सेटरकडे जे काही रेफरन्स बुक असेल त्याच्यामध्ये इंग्लिश वेगळं काहीतरी दिलेलं असेल. त्यामुळे महत्व कशाला आहे, तर तुम्हाला अर्थ माहित आहे का. बाकी तुम्ही इंग्लिश जे काही वाचाल परीक्षेमध्ये आलेलं त्याच्यावरनं तुम्हाला तो अर्थ समजू शकतो, जर मराठीमध्ये त्याचा अर्थ काय आहे हे माहित असेल तर. तर मित्रांनो, ते पण पाठ करत असताना हे खास करून लक्षात ठेवा. तर फ्रेझल वर्ब अशा प्रकारे दिलेले आहेत. त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूट करत असताना सुद्धा या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणून मी तुम्हाला मुद्दामून असं सांगेन की या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे की इकडे वन वर्ड सबस्टिट्यूट ज्या वेळेला मी तुम्हाला दिलेली आहेत तर त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, तर मित्रांनो बघा, इथे तुम्हाला दिसेल वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता हे जे वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे काय असतं हे दिलंय, सिंगल वर्ड्स फॉर ग्रुप ऑफ वर्ड्स. त्याच्यानंतर मी इथे परत सुरुवातीला किंवा वन वर्ड सबस्टिट्यूट का महत्वाचे आहेत वगैरे ते दिलेलं आहे. आणि ते दिल्यानंतर असं का हे करायचंय याचं महत्व दिल्यानंतर त्याच्यानंतर इथे मी अशी काही पॅराग्राफ दिलेले आणि त्या पॅराग्राफ मध्ये तुम्ही कशा प्रकारे शब्द पाठ करू शकता तेही दिलेलं आहे. हे नाही समजलं तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर मित्रांनो बघा, इथे मी एक वरती वन वर्ड सबस्टिट्यूटला वरती मी एक टायटल दिलेलं आहे आणि त्या टायटल मध्ये मी इथे काय दिले बघा, जसं हे पहिलं आहे त्याच्यामध्ये देव, धर्म व त्यांच्याशी संबंधित असलेले काही शब्द, म्हणजे देवाशी धर्माशी असे जे काही संबंधित असलेले जे काही शब्द आहेत ना ते सगळे तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. पहिला शब्द दिसेल तुम्हाला बघा, हॅल्युसिनेशन म्हणजे भूल किंवा भ्रम, म्हणजे समोर असलेलं दिसणं, ऐकून येणं. तो ह्याच्यामध्ये का समाविष्ट केलाय हे समजण्यासाठी थोडंसं अध्यात्म येते, पण त्याच्या भानगडीत पडू नका. फक्त तिथे दिलेले ते शब्द जे आहेत
ते फक्त नीट बघा. मग तिथे जसा हॅल्युसिनेशन दिलाय तसा पुढचा शब्द दिलाय इन्फिडेल, मग त्याच्यानंतर थिस्ट काय, अथिस्ट काय वगैरे वगैरे असे, ट्रान्सग्रेशन म्हणजे काय वगैरे असे सगळे शब्द दिलेले आहेत. तर त्या त्या टायटलच्या खाली त्याच्याशी संबंधित असलेले शब्द दिलेत. असे सगळे देवाशी असलेले संबंधित असलेले शब्द झाल्यानंतर मग त्याच्यानंतर दुसरं दिसेल याच्यामध्ये राज्य, राज्यकारभार इत्यादींशी संबंधित असलेलं, म्हणजे जिथे जिथे तुमचं राजकारण किंवा राज्य आणि प्रशासन दिसेल तर त्यावेळेला तिथे कुठले कुठले असे शब्द परीक्षेत येऊ शकतात ते एकत्र इकडे दिलंय. मग याच्यामध्ये क्रसीचे, अरिस्टोक्रसी, ब्युरोक्रसी वगैरे जे काय आहे हे सगळे शब्द इथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दिसतील. ते झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये कुठचेही अजून काही शब्द म्हणजे पॅट्रियट आहे, सॉव्हर्निटी आहे, सुझरेनिटी आहे वगैरे असे जे काही शब्द आहेत तेही सगळे शब्द दिसतील तुम्हाला. नाही पण सीडीएस मध्ये वगैरे हे शब्द अनेकदा आलेले आहेत. तर मित्रांनो, तर त्याच्यासाठी हे पुस्तक अतिशय उत्कृष्ट आहे. मी बरोबर मुद्दामून याचे 1-2 फोटो या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, तेही बघा, तुम्हाला हे झाल्यानंतर दिसतील तर तेही बघा. तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी टायटल देऊन मी ते केलेलं आहे. जसं मृत्यू व त्या संबंधीचे शब्द आहेत, नंतर न्याय व्यवस्थेशी संबंधित असलेले शब्द आहेत. तर असं प्रत्येक ठिकाणी शिक्षण आहे, मग ते शिक्षणाच्या संबंधित असलेले काही शब्द आहेत वगैरे, व्यवसाय, पैसे आणि व्यवसायाशी संबंधित असलेले काही शब्द आहेत. नंतर स्त्री, विवाह त्यांच्याशी संबंधित असलेले शब्द आहेत. तुम्हाला मित्रांनो माहिती असेल तर 2019च्या राज्यसभेमध्ये पॉलिगमी आणि मिसोगमी असे 2 शब्द येऊन गेले. ते याच्यामध्ये दिसतील तुम्हाला. वैद्यकीय शास्त्रासंबंधीचे शब्द आहेत, रोग, औषधं त्यांच्याशी संबंधित असलेले शब्द आहेत. तर अशा प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर कन्फ्युजिंग वर्ड्स आहेत. त्या कन्फ्युजिंग वर्ड्स मध्ये सुद्धा मी परत प्रत्येक शब्दाचं किती कन्फ्युजिंग वर्ड्स आहेत ते दिलेले आहेत. परत त्याचा मराठीमध्ये अर्थ, इंग्लिशमध्ये अर्थ आणि त्याचा वाक्यामध्ये उपयोग दिलेला आहे. मित्रांनो, पर्टिक्युलरली कन्फ्युजिंग वर्ड्स परीक्षेमध्ये देत असताना मुद्दामून तुम्हाला वाक्य देत असतात आणि तिथे जे काही शब्द वापरायचे असतात ते खाली पर्यायामध्ये दिलेले असतात जोडीनं. त्यामुळे खास करून कन्फ्युजिंग वर्ड्स याच्यामध्ये तुम्ही अवश्य करा. नंतर वर्ड्स फॉलोड बाय प्रिपोजिशन खूप महत्वाचं प्रकरण आहे, परीक्षेत पण मात्र एकाच मार्काला येतं. पण हे वर्ड्स फॉलोड बाय प्रिपोजिशन हे करण्याच्या आधी मी मित्रांनो तुम्हाला असा आग्रह करीन, द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकामध्ये प्रेपोजिशनचं जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये प्रत्येक प्रेपोजिशनच्या खाली मी मुद्दामून काही करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्सेस दिलेले आहेत की जी करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्स आहेत ही रेग्युलर परीक्षेमध्ये विचारली जातात अशी दिलेली आहेत. मित्रांनो, त्यासाठी वापरलेलं जे मी रेफरन्स बुक आहे ते रेफरन्स बुक हे अत्युत्कृष्ट रेफरन्स बुक आहे आणि त्या पुस्तकातली वाक्य जशीच्या तशी अनेक परीक्षांमध्ये आले आहेत. म्हणजे नुसत्या एमपीएससीच्या नाही तर इव्हन सीडीएसच्या परीक्षेमध्ये आणि अजूनही परीक्षेमध्ये अशी काही वाक्य येऊन गेलेली आहेत. तर मित्रांनो, द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर हे पुस्तक अवश्य घ्या. तेही पुस्तक आणि त्याचा अभ्यास कसा करायचा हे मी एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, ते खास करून लक्ष ठेवा. त्याच्यानंतर प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस काय आहेत तेही मी इकडे अर्थासकट दिलेलं आहे. स्पेलिंगचे रूल्स पण दिलेले तुम्हाला दिसतील. ते सगळे स्पेलिंगचे रूल्स आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्या स्पेलिंगचे रूल्स दिल्यानंतर त्याच्यानंतर काही वर्ड्स आहेत की जे मोस्टली परीक्षेमध्ये येत असतात आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दिसेल बघा मित्रांनो, इथे एक बोल्ड केलेलं आणि इटॅलिक केलेलं मुद्दामून तुम्हाला काही लेटर्स दिसतील, काही अक्षरं दिसतील. तर मित्रांनो, देण्याच्या मागचं कारण काय आहे तर पेपर सेटर ज्या वेळेला स्पेलिंग परीक्षेमध्ये टाकत असतो त्यावेळी तिथे चुका करत असतो. अशा सर्वांचा अभ्यास, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून मी त्या प्रकारे इथे त्या चुका कुठे असतात ती लेटर्स मुद्दामून तशी केलेली आहेत. त्याच्यानंतर स्पेलिंगचे रूल्स जसं आता मी तुम्हाला सांगितलं तसं ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अजून दुसरं म्हणजे इथे मी तुम्हाला कॉमन रूट्स आणि स्टेम्स दिलेले आहेत. कॉमन रूट्स आणि स्टेम्स हे जर तुम्ही नीट वाचले तर तुम्हाला हळूहळू म्हणजे जोड्या लावामध्ये वगैरे काही वेळेला काही शब्द येतात. अर्थात याचा अभ्यास फार पूर्वीपासून केला पाहिजे, ऐन परीक्षेच्या वेळेला याचा अभ्यास करून उपयोग नाही. पण थोडंसं जर तुम्ही वाचन चालू ठेवलं तर ह्याच्यामध्ये असलेले ते रूट्स आणि स्टेम्स आहेत ते जर बघितले आणि त्यांचा मराठी अर्थ जो काय आहे, इथे इंग्लिश अर्थ दिलेला आहे आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये पुढे दिलेल्या शब्दांचा जो अर्थ आहे, त्यामुळे इंग्लिशमध्ये असलेल्या त्या रूट्सचा किंवा स्टेम्सचा अर्थ पुढे शब्दांमध्ये ज्यावेळी येतो त्यावेळी तो कसा लागतो हे एकदा तुम्हाला समजलं तर केवळ ते रूट आणि स्टेम्स फक्त नुसते ते 2-4 वर्ड्स आहेत ना, 2-4 वर्ड्स नाही तर ते 2-4 अक्षर असलेलं जे छोटंसं रूट किंवा स्टेम असतं, म्हणजे जसं प्रिफिक्स आणि सफिक्स असतं की नाही
ते कधी 3 किंवा 4 शब्दांचं असतं, तसंच हे पण आहे. याला फक्त काय म्हणतात, रूट्स आणि स्टेम्स. म्हणजे काही शब्द बनवत असताना तिथे काही रूट्स वापरले जातात आणि काही स्टेम्स वापरले जात असतात आणि त्या रूट्स आणि स्टेम्सवरून त्या शब्दांचा अर्थ निघत असतो. तर हे पर्टिक्युलरली म्हणजे टॉफेलची परीक्षा वगैरे, GREची जी परीक्षा देतात यांच्यासाठी तर हे खूप महत्त्वाचं असतं. परीक्षेमध्ये, आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा हळूहळू हा आता कल थोडासा यायला लागलेला आहे. आणि सांगायचं फक्त एवढंच आहे की काही वेळेला एखाद्या अवघड शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत नसतात. त्यावेळी जर एखादा रूट आणि स्टेम जर तुम्हाला माहिती असेल तर तिकडे तुम्हाला त्याचा अर्थ समजू शकतो. त्यामुळे ते रूट आणि स्टेम्स इकडे दिलेले आहेत. म्हणजे ते पण कॉमन दिलेले आहेत, खूप अवघड असे दिलेले नाहीत. प्रिफिक्स आणि सफिक्स जर तुम्ही मित्रांनो बघितलं तर या प्रिफिक्स आणि सफिक्स मध्ये सुद्धा मी अशाच प्रकारे याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. बघा, काही इम्पॉर्टंट प्रिफिक्सेस आता इथे दिलेले आहेत. याच्यामध्ये प्रत्येक जो काय आहे, जसं एम्बी म्हणजे काय, ऑन बोथ साइड्स. मग त्या बोथ साइड्स, मग त्याच्यावरून इथे आलेले शब्द दिलेले आहेत. मग असं प्रत्येक याच्यावर नुसतं एम्फी असेल तर त्या एम्फीचा अर्थ काय, मग ते जे प्रिफिक्स आहे त्या अर्थाचं, मग त्याचे काही शब्द की जे परीक्षेमध्ये अनेकदा येऊन गेलेले आहेत, असे शब्द मी मुद्दामून याच्यामध्ये दिले आहेत. जे प्रिफिक्स मध्ये आहेत तेच मित्रांनो तुम्हाला सफिक्स मध्ये पण दिसेल. सफिक्स मध्ये पण असंच आहे. खूप जास्त प्रिफिक्स सफिक्स करायची आवश्यकता नाही, पण थोडेफार तरी माहिती असले पाहिजेत की जे रेग्युलर ते परीक्षेमध्ये येतात. पण त्यामुळे तेवढे मात्र माहिती असले पाहिजे. त्यामुळे एवढे जरी केले तरी सुद्धा ते पुष्कळ आहेत. प्रिफिक्स आणि सफिक्स. त्याच्यानंतर हे जे दुसरं महत्त्वाचं प्रकरण आहे ते खास करून सरळ सेवा आणि क वर्ग जे आहेत तिथे आहे. मग तिथे ॲनिमल्स अँड देअर ऑफस्प्रिंग काय असतात, त्यांचे होम्स काय असतात, म्हणजे माणसांची, व्यक्तींची किंवा प्राण्यांची किंवा पक्ष्यांची, ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर काही डिमिनिटिव्स दिलेले आहेत. या अजूनपर्यंत परीक्षेला आलेले नाही, पण त्याच्यातला पर्टिक्युलर जो लेट शब्द आहे तो असेल तर काय अर्थ बदलत असतो. आणि एक्झॅक्टली या डिमिनिटिव्स म्हणजे काय हे तुम्हाला थोडंसं माहीत असलं तर कदाचित चुकून एखादा प्रश्न पडला तर त्याच्यावरती तुम्हाला मार्क मिळू शकतात. बाकी कलेक्टिव्ह नाउन्स काय आहेत हे दिलेले आहेत. फार रेअर विचारतात, पण 2 प्रश्नपत्रिकांमध्ये 11 ते 19 मध्ये 2 प्रश्नपत्रिकांमध्ये हे कलेक्टिव्ह नाउन विचारलेलं आहे. जसं सिंहाच्या कळपाला प्राईड म्हणतात हे विचारलं होतं अलीकडच्याच एका पेपरमध्ये. नंतर त्या प्राण्यांची ओरडणं किंवा ॲनिमल्सचं ओरडणं काय आहे, म्हणजे क्राईज ज्याला म्हणतात, ते दिलेलं आहे. तर प्रिफिक्स सफिक्स ते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा मित्रांनो, तुम्हाला इथे इडिओमॅटिक कंपॅरिझन तुम्हाला दिसतील, ज्याला सिमिली असं म्हणतात. 2019च्या राज्यसेवेमध्ये याच्यावरचे 3 सिमिली येऊन गेल्या होता. तर त्याच्यामध्ये असं होतं बघा, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, पण ॲज डेड ॲज मटन, त्याच्यानंतर ॲज चीप ॲज सँड असं येऊन गेलं. आणि अजून एक अशी कुठली तरी एक होती 2019च्या राज्यसभेच्या परीक्षेमध्ये. तर ह्या सिमिली 2019च्या राज्यसभेमध्ये येऊन गेले. त्यामुळे 2020ची म्हणजे आता जी परीक्षा आता 2021ला होईल त्याच्यामध्ये सुद्धा काहीही येऊ शकतं, हेही लक्षात ठेवा. कारण का, कोणताही पेपर सेटर ज्या वेळेला पेपर काढत असतो त्यावेळेला मागच्या 2-3 प्रश्नपत्रिकांचं रेफरन्स घेत असतो. आणि त्या रेफरन्समध्ये जर त्याला दिसलं की 2019 मध्ये अशा प्रकारे हे ज्या इडिओमॅटिक कंपॅरिझन्स ज्या आहेत, ज्याला सिमिली तुम्ही म्हणता फिगर ऑफ स्पीच मध्ये, तर या सिमिलीज अशा त्यांनी टाकलेल्या आहेत 2019 मध्ये, तर कदाचित तो 2020 मध्ये पण टाकेल. म्हणजे मागची प्रश्नपत्रिका बघणं, त्याचं विश्लेषण समजून घेणं आणि अनालिसिस त्याचं करणं आणि हे स्पष्टीकरण समजून घेणं हे का महत्वाचं आहे, तर ते ह्याच्यासाठीच महत्वाचं आहे की मागच्या 2-3 वर्षाचं ज्या वेळेला एखादा पेपर सेटर रेफरन्स घेईल त्यावेळी त्या रेफरन्सनुसारच तो पुढची त्याची प्रश्नपत्रिका जी काय आहे ती बनवत असतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे खूप उपयोगी पडेल. इडिओमॅटिक कंपॅरिझन, सिनॉनिम्स, अँटोनिम्स. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मी काही फॉरेन वर्ड्स दिलेले आहेत की हे जे फॉरेन वर्ड्स आहेत त्याच्यामधलं आत्तापर्यंत म्हणजे 2011 पासून 2019 पर्यंत फॉरेन वर्ड्स मध्ये आत्तापर्यंत फक्त एकच येऊन गेलेलं आहे. हो, एकच येऊन गेलेलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे खूप जास्त लक्ष द्यायला पाहिजे असं मी काही म्हणणार नाही. पण जर तुम्हाला वेळ असेल, म्हणजे ज्या वेळेला तुमची पूर्वपरीक्षेची तयारी चालू असते त्यावेळी जर हे फॉरेन वर्ड्स बघून तुम्ही जर ठेवले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. पान नंबर 217 आहे, त्याच्यावरती मी काढतो जरा. इथे तुम्हाला दिसेल बघा, फॉरेन वर्ड्स युज्ड इन इंग्लिश, म्हणजे इंग्लिशमध्ये हे रेग्युलर वापरले जातात. मित्रांनो, न्यूजपेपरमध्ये रेग्युलर असणारे अशांचं मी कलेक्शन केलेलं आहे आणि इथे मुद्दामून दिलेलं आहे. याच्यामधले 2 शब्द परीक्षेमध्ये आत्ता येऊन गेलेले आहेत, जसं कुदे, टाट म्हणून येऊन गेलेला आहे. आणि अजून एक कुठला येऊन गेला तर मला आठवत नाही. पण म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, हाच येऊन गेला. याच्यातला जो पहिला शब्द आहे अलामोड म्हणून एक शब्द आहे,
तो परीक्षेमध्ये येऊन गेलेला. असे 2 शब्द फॉरेन वर्ड्स म्हणजे आता परीक्षेमध्ये येऊन गेलेत. म्हणजे मी 2013 ते 19 ज्या वेळेला मी तुम्हाला सांगतोय मुद्दामून अभ्यास करायला, तर त्याच्यामध्ये 2दा येऊन गेलेले आहेत. परत खूप अवघड आहेत हे थोडे शब्द आणि लक्षात ठेवायला थोडेसे विचित्र आहेत, त्यामुळे नाही केलं तरी चालेल, पण तुम्हाला माहिती असू दे. मला सांगायचं फक्त एवढंच आहे मित्रांनो, तर असं हे A to Z व्होकॅब्युलरीचं जे माझं पुस्तक आहे हे पूर्ण चारी बाजूने म्हणजे जेवढे जेवढे म्हणून प्रकार येतात तेवढे सगळे प्रकार मी याच्यामध्ये दिलेले आहेत. अजून एक प्रकार टाकायचा बाकी आहे आणि तो काय तो फक्त मी आता तुम्हाला सांगत नाही, कारण का अजूनपर्यंत परीक्षेमध्ये व्होकॅब्युलरीचा तो प्रकार आलेला नाहीये. पण क्लोज टेस्ट वगैरे असतात त्यावेळेला मात्र त्याचा खूप उपयोग होतो. तरी सुद्धा आता तुम्हाला अभ्यास करण्यासाठी हे A to Z व्होकॅब्युलरी पुस्तक हे अवश्य वाचा.